नंदनी चौकार इथे पाहायला भेटला। पहिला चेंडूवरती पहिला चौकार आलाय। पुन्हा एकदा गोलंदाज ओहो अजून एक फटका चांगला आहे। अगदी आपण यावेळेस देखील पाहत आहोत ऑन साइडला हा फटका खेचून मारलाय। पॉलिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिकडे येईल आणि बॉल पर्यंत पोहोचून बॉल फेकी करेल। सहज दोन धावा धावफलकाला इथे कॅरी केला गेला। टोटल स्कोर कार्ड 6 ऑन बोर्ड 6 ऑन बोर्ड। यावेळेस फटका दमदार आहे। 38 सर्कलला भेदून बॉल चाललाय मात्र डीप मध्ये लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र दूरवर नाही येतोय। चांगले क्षेत्ररक्षण 40+ खेळाडू आहेत आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत कारगिरी फक्त अति चांगली होत आहे। सुपर लेजंड खेळाडू जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळ पाहायला भेटतोय। पुन्हा एकदा अगदी वेट अँड वॉच। हो चेंडू काय अडवला गेलाय। अगदी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि इथे आता धावा मिळतायत। या चेंडूमध्ये फक्त सिंगल या सिंगलच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती धावा पाहायला भेटतायत। 4 चेंडू इथे टाकले गेलेले आहेत आणि 9 धावा या धावफलकाला आपल्याला पाहायला भेटतायत। पूर्णपणे आपण पाहत आहोत सुपर लेजंड संघ जे आहेत सॉरी वरिष्ठ जे खेळाडू आहेत त्यांनी देखील या टुर्नामेंट मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे। यावेळेस देखील झेल उडाला। आता झेल पकडणं गरजेचं असेल। झेल सोडला गेला। एक सिंगल मिळाली। आता दुसऱ्याचा प्रयत्न हो डेंजर झोन कडे फलंदाज धावत होते। अगदी मात्र इथून आपण पाहत आहोत रनिंग बिटवीन द विकेट गोकुळ यांच्याकडनं चांगली पाहायला भेटली। पोहोचलेत 2 धावा आला आणि धावफलकाला धावा सजल्या गेल्यात 11। पहिले इनिंग आपण पाहत आहोत। इथे देखील 38 सर्कलला भेदून हा बॉल चाललाय डीप मध्ये। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि यावेळेस या चेंडूवरती सिंगल आलेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने ओव्हर देखील समाप्त झाली। या एका ओव्हर मध्ये आलेत 12 धावा। पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 12 धावा। अगदी फलंदाजी आतापर्यंत आपण पाहत आहोत पहिल्या ओव्हर मध्ये मात्र चांगली झालेली आहे। संतोष सालेकर हे मात्र इथून गोलंदाजी ट्रॅक मध्ये येत आहेत। अगदी मात्र हे मैदान आतापर्यंत त्याने गाजवलंय गोलंदाजीच्या जोरावरती। आता पाहूयात या मॅच मध्ये कशी गोलंदाजी केली जाईल कारण हा देखील सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। स्ट्रायकर एंडकडे गणेश आपल्याला पाहायला भेटत आहेत। 12 धावा धावफलकाला सजल्या गेल्यात। 3 ओव्हरचा सामना हा आपण पाहत आहोत। वेट अँड वॉच आणि त्यानंतर आपण पाहत आहोत बॅकफूट वरती जाऊन अगदी मात्र अंगावरती चेंडू येत होता बॉडी लाईन वरती येत होता तसाच मात्र पाठवून दिला गेलाय। स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल या चेंडूवरती देखील येईल आणि या सिंगलच्या मदतीनं आता मात्र धावा झाल्या आहेत 13। इथे आता फटका दमदार आहे। गॅप मधनं चेंडू चाललाय। नो चान्स चेंडू तेच फरार फुल फरार। धावा इथे आता मिळतील 4। येत हा दणदणीत चौकार। भरपूर चांगले फटके आपल्याला पाहायला भेटले आहेत आणि जिथे क्षेत्ररक्षक नाहीत अगदी क्षेत्ररक्षकांसाठी आपण पाहत आहोत परिश्रम करावं लागतंय। अगदी कष्ट करावं लागतं चेंडू अडवण्यासाठी। इतके गॅप शॉट सिलेक्शन इथे मात्र बॅट्समन गणेश यांच्या बॅटमधनं मात्र फटके पाहायला भेटतात। टोटल स्कोर कार्ड 17। 1.2 चा खेळ झालेला आहे आणि हव्या तशा धावा इथे मात्र कॅरी केल्या गेल्यात। भरपूर चांगली बॅटिंग होत आहे आणि प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलं तर जे वरिष्ठ खेळाडूंच्या मॅचेस आहेत त्या प्रत्येक मॅचेस मध्ये मात्र टार्गेट चांगले सेट झालेले आहेत।
17 धावा. पाकपटवरती जाऊन इथून कट करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय आणि इथे आता धाव घेण्याचा देखील प्रयत्न होतोय. फ्री हिटचा चेंडू पुढील असेल. स्ट्रायकर एंडकडे आपण बॅट्समन पाहत आहोत ज्यांची फॅन फॉलोविंग सर्वाधिक जास्त आहे आपल्या कोकणी पाड्याचा. दादा कोंडके म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आणि ही माहिती आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते अमोल दादा आणि SP दादा असतील त्यांच्याकडनं. पहा अगदी फॅन फॉलोविंग भरपूर त्यांची आपल्याला पाहायला भेटते. जर चौकार षटकार आला तर अगदी टाळ्यांचा आवाज आणि शिट्ट्यांचा आवाज भोंग्यांचा आवाज देखील यायला सुरुवात होईल कारण भरपूर फॅन फॉलोविंग त्यांचे आहे. धावा झालेल्या आहेत 19. यावेळेस मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये आहे. फ्री हिटचा बॉल होता आणि इथे आपण पाहत आहोत हा झेल देखील सोडला गेलेला आहे आणि आपण पाहत आहोत यावेळेस मात्र एक सिंगल या धावफलकाला येईल. टोटल स्कोर कार्ड पोहोचलाय 20 ऑन बोर्ड. यावेळेस ओहो इथे बॉलर बॅक ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षण आता मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं झालंय. धाव इथे आता मिळणार नाहीत. संतोष सालेकर यांच्याकडनं या चेंडूवरती मात्र कमबॅक आपल्याला पाहायला भेटलाय. इथे धाव मिळालेली नाही. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. यावेळेस आउटसाइड डिरेक्शन. यस व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मिळेल. 21 धावा धावफलकावधी 1.4चा खेळ झालेला आहे म्हणजे इथून 30+ धावा होण्याचे चान्सेस भरपूर आहेत कारण बॅटिंग चांगली होत आहे. हा स्लोअर वन चेंडू अगदी यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स होतोय. टर्न देखील होतोय आणि जेव्हा जेव्हा आपण पाहायला गेले तर बाउन्स टर्न अँड बाउन्स पाहायला जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा फलंदाजांना तितकंच ओपन असतं मोठा फटका मारण्यासाठी आणि त्याच पद्धतीने हा चेंडू राहिलेला आहे. यावेळेस फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट अगदी क्षेत्ररक्षक तिकडे धावत आहेत. हॅलो विकी रामराजे आपणास विनंती आपण जरा स्टेजवर यायचं आहे. KPLच्या दुसऱ्या पर्वात आपलं हार्दिक स्वागत. विकी रामराजे योगेश हांडोरे आपणास देखील विनंती आपण स्टेजवर यायचं आहे. उत्तम कड डॉक्टर दर्शना चौधरी इथे उपस्थित आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. अगदी 23 धावा धावफलकाला सजला गेला 2 ओव्हर मध्ये 23 धावा. मधुकर चौधरी हे आता गोलंदाजी ट्रॅकवरती येत आहेत. बॅटिंग भरपूर चांगली झाली आहे आणि त्यापेक्षा पार्टनरशिप इथे मात्र बिल्डअप होते त्यामुळे इथे धावा चांगल्या आता येत आहेत. हा बॉल पूर्णपणे सोडून दिला गेला आहे. पहिला चेंडू खराब आहे. या ओव्हरची सुरुवात पुन्हा एकदा नव्यानं मधुकर चौधरी यांना करावी लागेल. एक्स्ट्राची धाव मिळते. टोटल स्कोर कार्ड 24. पुन्हा एकदा व्यासपीठाकडे जर नजर टाकायला गेलं तर अगदी आमच्या पाहुणेवरांची मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. मिस टायमिंग चेंडू मात्र अगदी आपण पाहत आहोत नो मॅन्स लँडला इथे पडतोय आणि तिथपर्वी आता दुसऱ्याचा प्रयत्न चालवला गेलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. गोकुळ आणि गणेश हे 2 फलंदाज आपण पाहत आहोत. टोटल स्कोर कार्ड 26 धावा. शेवटची ओव्हर आहे. विकेट मिळालेली नाही आणि त्यामुळे आपण पाहता धावा चांगल्या आल्यात. ओहो इथे फुटवर्क दाखवायचं होतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाने चेंडू यष्टांवरती लावलेला आहे आणि फलंदाज यावेळेस होतोय गोकुळ बाद. गोकुळ हे फलंदाज इथून मात्र आता बाद झालेले आहेत. चला नवीन बॅट्समन आपण फास्ट मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 26 धावा धावफलकाला पाहतात. एक फलंदाज यावेळेस बाद झालाय. चला बॅट्समन फास्ट.
मात्र इथून आपण पाहत आहोत यष्टी रक्षकांना मात्र मिळवून दिलेला आहे। यावेळेस नवीन फलंदाज येत आहेत विलास चौधरी। फुल लेनचा चेंडू यावेळेस चांगला ड्राइव्ह क्रॅकिंग फटका आपल्याला पाहायला भेटतोय। क्षेत्ररक्षण चांगले झालं, एफर्ट चांगले दाखवले गेलेत। बॉल फेकी होतोय, कॅरी करत असताना थोडेसे अडथळे आले। आता धावा 2 या चेंडूवरती सहज कंप्लीट केल्या जातील। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आता 28। चांगले इथून धावफलक मात्र चांगलं मेंटेन ठेवलं गेलंय। प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न झालेले आहेत आणि इथून आपण पाहत आहोत लेजंड खेळाडू जे आहेत त्या संघा दरम्यानचे हे मॅचेस मात्र भरपूर चांगले रंगलेत। अगदी यावेळेस देखील चेंडूला मात्र वळवलं गेलंय। क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि इथे आता एक सिंगल घेण्याचा प्रयत्न हा मात्र कंप्लीट होतोय। या चेंडूवरती देखील सिंगल आले आहे। 2 चेंडू उर्वरित राहिलेत। या 2 चेंडूमध्ये आता पाहूया धावा कशा पद्धतीने आणि किती काढल्या जातील, कारण इथे आता टार्गेट तर मात्र चांगलंच सेट होणार आहे, शंका नसेल। कारण आतापर्यंत धावफलक आपण पाहत आहोत 29 वरती हे धावफलक पाहायला भेटते आणि 3च ओव्हरचा सामना आहे। त्यामुळे इथून पाहायला गेलं तर या 2 चेंडूवरती आता कमीत कमी धावा द्यावा लागतील। यावेळेस फटका अगदी आपण पाहत आहोत ओव्हर द बॉलर हेड सेफ फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक लगेचच तिकडे आले। चेंडू अडवून फेकी केला गेला, इथे बॉल लावला जातो आणि आपण पाहत आहोत नॉट आउटचा इशारा, म्हणजे इथे फलंदाज सेफ पोहोचले आहेत, सेफ झोन मध्ये आहेत। धावा मिळतील 2। टोटल स्कोर कार्ड पोहोचले 31 31 धावा धावफलकावरती सजल्या गेल्या। त्यांनी राहिला आता शेवटचा बॉल, थोडासा थकवा जाणवतोय गणेश यांना यावेळेस, कारण तितकंसं इझी नसणार आहे आणि त्यामुळे आपण पाहता थोडासा थकवा देखील जाणवला गेला आहे। ओव्हरची समाप्ती आता होते। 3 ओव्हरचा खेळ झाला, इनिंग समाप्त झाली आणि यावेळेस धावा झालेल्या आहेत या धावफलकाला 31 आणि 32 चा पाठलाग यावेळेस मात्र करायचा आहे सुपर लेजंड या संघाला। हॅलो गावदेवी क्रिकेट क्लब शिवाजीनगर या क्रिकेट क्लबचे माननीय विकी रामराजे, त्याचप्रमाणे उत्तम कड व योगेश हुंडारे इथे उपस्थित आहेत। कोकणीपाडा प्रीमियर लीग 2 तर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। प्रफुल्ल चौधरी, कल्पेश चौधरी आणि सुभाष सूद या आमच्या कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। विकी रामराजे यांचा सत्कार प्रफुल्ल चौधरी करतील। मी प्रफुल्ल चौधरी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। हॅलो विकी रामराजे यांचा सत्कार प्रफुल्ल चौधरी करतायत। मोमेंटो आणि तुळशी वृंदावन देऊन त्यांचा सत्कार केला जातोय। श्री उत्तम कड यांचा सत्कार रोहित करतायत। चला क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे। क्षेत्ररक्षण सजवा। कौशिक, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल मुख्य व्यासपीठाकडे या। योगेश हुंडारे यांचा सत्कार पवार करतायत। SP पवार, SP पवार योगेश हुंडारे यांचा सत्कार करतायत। यस, हे सत्कार आपण पाहत आहोत आणि अगदी या क्रिकेटवरती अतोनात प्रेम दाखवणार नेतृत्व असतील, अगदी आपण पाहत आहोत समाजकारण असेल, राजकारण असेल आणि त्याच पद्धतीनं क्रीडा क्षेत्रामध्ये अगदी ओरचड असलेलं नेतृत्व आणि त्याच पद्धतीनं आमच्यावरती नेहमीच पाठीवरती शाबाशीचे हात ठेवणारं नेतृत्व आपण पाहत आहोत आणि त्यांचे हे सन्मान व्यासपीठावरती केले जात आहेत।
पालादेवी टायगर्स आणि NT11. पालादेवी टायगर्स आणि NT11. एका बाजूनं भगवं वादळ आणि दुसऱ्या बाजूनं गुलाबी वादळ अशा पद्धतीने मॅच पाहायला भेटेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित राहायचे आहेत. टॉस केला जाईल. NT11 आणि पालादेवी टायगर्स. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवा. जास्तीचा वेळ होतोय हे लक्षात असू द्या. वॉरियर्स लेजंड संघ आपले देखील फलंदाज पाठवायचे आहेत. सुपर लेजंड संघानं आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचं आहे. अगदी हे मुख्य व्यासपीठ तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटतंय. त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती अगदी मान्यवरांची मांदी आळी भरपूर आपल्याला पाहायला भेटते. आणि खऱ्या अर्थाने या केपील वरती नेहमीच या मान्यवरांचं मात्र नेहमीच प्रेम आहे. आणि अगदी हे प्रेम व्यक्त करण्यासाठी अगदी शुभेच्छा देण्यासाठी या खेळाडूंना पूर्णपणे शुभेच्छा देण्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित आहेत. अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पूर्णपणे मान्यवरांची मांदी आळी आपल्याला पाहायला भेटते. चला बॅट्समन आपण थोडंसं लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. तत्पूर्वी आपण टॉस कडे वळूयात. टॉस यावेळेस केला जाईल. NT11 आणि पालादेवी टायगर्स. हॅलो, पुढचा टॉस श्रीयुत विकी रामराजे यांच्या हस्ते होईल. विकीजी रामराजे साहेब, आपणास विनंती आहे आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जोडले जावेत. अगदी एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि त्याच पद्धतीनं या क्रिकेटवरती प्रेम दाखवणारं नेतृत्व आणि त्याच पद्धतीनं युवा उद्योजक विकीजी रामराजे साहेब अगदी आज वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जोडले गेलेले आहेत. आणि त्यांच्या सोबतीला त्यांचा पूर्ण मित्र परिवार देखील आम्हाला जोडला गेलेला आहे. तर हा टॉस होतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. NT11 संघाच्या कॅप्टनचा कॉल आहे छापा, परंतु पाहायला भेटतोय काटा. पाहुणेवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. आज आपण आलात खऱ्या अर्थानं आमच्या व्यासपीठाची आमच्या टुर्नामेंटची आपण शोभा वाढवली आहे. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि थोडंसं चर्चा होईल. दादा, आता खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी आपल्या संघाची झाली आहे. आता हा डू ऑर डाय मॅच आहे. हा सामना जिंकणं महत्वाचं असेल. प्रथमतः आपण टॉस कडे वळूयात. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? सॉरी, टॉस पालादेवी टायगर्स या संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. पंकज, निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करायचं आहे. काय मनामध्ये आहे? टार्गेट कितीपर्यंत धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल? टार्गेट का असं सेट नाही, पण आम्ही आमच्या बॉलिंग नुसार कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्यासाठी पण मॅच करूया मरोचे, जो जिंकेल तो. आणि यावेळेस कोणत्या खेळाडूंवरती जास्तचा विश्वास असणार आहे या मॅच साठी? विश्वास तर असे सगळेच प्रॅक्टिस मध्ये आहेत. जो परफॉर्मन्स देईल तो आता बघू. यस, तर हा कॅप्टन होता पालादेवी टायगर संघाचा. त्याला देतात शुभेच्छा. त्यानंतर आपण सुरेश दादा यांच्याकडे वळूयात. NT11 संघास अगदी आपण पाहायला गेलं तर या कोकणीपाडा प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक जास्त फॅन फॉलोअर्स आपल्या संघाचे सध्या तरी आहेत. आणि आता यावेळेस एक सामना जिंकला, हा देखील सामना महत्वाचा आहे. या मॅच मध्ये रणनीती कशा पद्धतीने असणार आहे? आता आमचा प्रयत्न हाच असेल की जेवढा जास्त स्कोर करता येईल तेवढा जास्त करू. आणि एक फिल्डर नसता तर आमच्या 11 फिल्डर महत्वाचे आहेत. हे सगळ्यांना घेऊनच आम्हाला पुढे चालायचं आहे आणि त्या परिणामी पूर्णपणे प्रयत्न करून पुढे जाऊ. बॅटिंग करत असताना धावा कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल ते तर नाही सांगू शकत, पण आम्ही प्रयत्न करू की जेवढा जास्त धावा होतील तेवढा प्रयत्न करू. पुढे किती होतील तेवढ्या. यस, मॅच ऑन आहे त्यामुळे थोडंसं चर्चा कमी करूयात आणि शुभेच्छा देऊयात सुरेश दादा यांना देखील. यस, यस, मॅच कडे यावेळेस देखील चांगली गोलंदाजी, 5 धाबा धावफलकाला सजला गेल्यात. आणि इथे आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने पाठलाग करायचा आहे त्या पद्धतीने जरूर पाठलाग झाला, परंतु हा चेंडू मात्र चांगला टाकला गेलाय. गोलंदाज आपण पाहत आहोत तुषार यांना आणि फलंदाज आहेत प्रकाश आणि कल्पेश.
5 धावा धावफलकामध्ये सजला गेला. 14 बॉल मध्ये 27 धावा अजून काढायच्या आहेत. म्हणजे प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला चौकार षटकार देखील येणं गरजेचे असणार आहेत. यावेळेस थोडस आपण पाहत आहोत चेंडू मात्र पुढे टाकला होता. टप्पा पडल्यानंतर अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू गेलाय. अजून एक यावेळेस मात्र डॉट बॉलचं सांगत आहोत. 5 बॉल मध्ये 5 धावा आलात. 5 चेंडू 5 धाव संख्येची गरज. अगदी आपण जो रिक्वायर रन रेट आहे या रिक्वायर रन रेटच्या पद्धतीने इथून मात्र खेळ दाखवणं गरजेचं असणार आहे. तर कुठेतरी तुमचा संघ ओरसोड ठरेल. वॉरियर्स लेजंड संघाकडे देखील चांगले लेजंड प्लेयर आहेत आणि इथून आता खेळ दाखवणं गरजेचं असणार आहे. यावेळेस फटका अगदी चांगला आहे परंतु चेंडू चालला आहे गोशांकित एरियामध्ये. यावेळेस आपण एक सिंगल या धावफलकाला पाहणार आहोत. टोटल स्कोर कार्ड 7 ऑन बोर्ड. सॉरी 6 धावा झालेत. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावधी पहिला ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि या पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आल्यात. 12 बॉल आता 26 धावसंख्येची इथून गरज असेल. 12 चेंडू 26. नेक्स्ट मॅच एक मोठी लढत या मॅच नंतर आपल्याला जरूर पाहायला भेटणार आहे. हा चेंडू इथे पाहायला गेले तर मात्र अगदी तिथे वळवण्याचा प्रयत्न झाला होता. फाईन लेग कडे चेंडू रवाना झालाय. 7 धावा या धावफलकाला इथे सजला गेलात. राहिलेत उर्वरित मात्र 10 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. थोडस समीकरण आता अवघड होत चाललं आहे कारण हवा तशा धावा आता या धावफलकाला सजत नाहीत. इथे फटके आता मात्र सजवणं गरजेचे असतील. गोलंदाजी मात्र भरपूर चांगली होते. रवींद्र महाले हा एक जुना जाणता खेळाडू आहे आणि सध्या तरी मात्र प्रत्यक्षिकता तो चांगलं दाखवतोय. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. यावेळेस आपण पाहत आहोत चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॉल अडूफेकी केला जाईल. 2 धावसंख्येचा प्रयत्न चालवला गेलाय आणि इथे आपण पाहत आहोत फिल्डिंग अतिशय उत्तम दर्जाची. गोळे आपल्याला दादा कोणके कोकणी पाड्याचे पाहायला भेटतायत तिकडे आणि त्यांच्यासाठी टाळ्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधनं. यावेळेस बॉडी लाईन वरती हा बॉल बॉडी लाईन वरती आदळला गेला. इथे धाव मिळणार नाही. आता विकेट मात्र आलेला नाहीत परंतु धावा चांगल्या रोखल्या गेल्यात. हे महत्वाचं असतं गोलंदाजांसाठी. हे महत्वाचं असतं. टोटल स्कोर कार्ड 9 धावा. 1.4 चा खेळ झालाय आणि इथे आता मॅच फसत चालले आहे. 8 चेंडू मध्ये आता 23 धावसंख्येची अजून गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू 23. इथे या 2 चेंडू मध्ये एखादा फटका मोठा येणं गरजेचं असेल. हो फटका तर आलाय आणि हा फटका मात्र गोलंदाजाला चटका देऊन चाललाय. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. हॅलो पर्व दुसऱ्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मित्र बाबूदा देसाई उपवनवरीलचे कर्णधार त्याचप्रमाणे हेमंत आठवडेकर यांचं मी हार्दिक स्वागत करतो. श्री सतीश भोंडवे आणि वैभव सुरकर या मित्रांना सांगेन की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे.
हॅलो 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 हेमंत आठवडेकर यांचा सत्कार सतीश भोंडवे करतायत. त्याचप्रमाणे बाबूदा देसाई वैभव सुरकर आपणास विनंती. बाबूदा देसाई यांचा सत्कार वैभव सुरकर करतायत. पहा 5 बॉल मध्ये अजून 18 धावसंख्येची गरज आहे आणि आपण सत्कार समारंभ देखील पाहत आहोत. व्यासपीठावरती जे पाहुणेवर उपस्थित आहेत धन्यवाद सदा त्यांचे सत्कार देखील व्यासपीठाला केले जात आहेत. अगदी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा फुलटॉस होता. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक इथे जज करतोय. हो जजमेंट चांगला आहे. सेलिब्रेशन पहा रवींद्र महाले यावेळेस चांगला झेल पकडतोय. फलंदाज बाद. यस आज व्हॉट्सअपला स्टेटस इंस्टाग्रामला स्टोरी कदाचित येऊ शकते. यस फलंदाज बाद झालाय. चांगली झेल पकडली आहे आणि आता मॅच फसलेला आहे. 4 बॉल 18 ची गरज. संतोष हे फलंदाजीसाठी येत आहेत आणि यावेळेस पाहायला गेलं तर 4 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. 4 बॉल मध्ये आता 3 सिक्सर मारावे लागणार आहेत. योगेश वाघ सर आपण कुठे असाल कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. इथे आपण पाहत आहोत अजून यावेळेस देखील सिंगल काढण्याचा प्रयत्न होतोय आणि आता मॅच पूर्णपणे फसलेला आहे. धावसंख्येला धावा पाहायला गेलं तर 16. या 16 धावा धावफलकाला आपल्याला पाहायला भेटतायत. आणि पहा अगदी स्क्रीनवरती ज्यांची आकर्षकता आहे या स्पर्धेसाठी योगेश वाघ सर आपल्या स्क्रीनवरती. आपला वेळ मात्र या स्पर्धेसाठी आपण दिला गेलात. आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. मॅच फिनिश झाले आहे. सामना जिंकलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या सुपर लेजेंड या संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तसेच हार्डलक वॉरियर्स लेजेंड संघाचं आपण करूयात. आणि चला हस्तांदोलन शेक हँड करायचं आहे दोन्ही संघांनी आणि त्यानंतर मॅच आपल्याला एक महत्वाचा पाहायला भेटेल. एका बाजूने असेल पालादेवी टायगर्सचे टायगर आणि दुसऱ्या बाजूने एनटी 11 संघाचे अगदी प्लेइंग 11 पाहुयात आमच्यापर्यंत पोहोचेल. पहा एक लक्षात असू